अंड्याचा कोणताही पदार्थ असू दे, अंडा करी असू दे किंवा अंडा मसाला असू दे, तर या ग्रीन अंडा मसाल्याच्या पुढे सगळ्या अंडा करी फिक्या पडतील। तर नमस्कार, एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय खूपच मस्त अप्रतिम चवीचा भन्नाट असा ग्रीन अंडा मसाला। खूपच मस्त बनवून तयार होतो। तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा बरं काय। आणि हो, अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर अंडा मसाला म्हणजे ग्रीन अंडा मसाला बनवण्यासाठी इथे मी अंडे उकडायला घातलेले आहेत। तर 10 अंडे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार अंडे घेऊ शकता। तर ग्रीन अंडा मसाला बनवते म्हटल्यावरती आपल्याला पुदिना लागणार आहे। तर मी टेरेसवरती येऊन पुदिना तोडत आहे। तर मस्त ताजा ताजा फ्रेश पुदिना इथे आलेला आहे आणि मी हा पुदिना तोडून घेणार आहे। तर खूपच मस्त पुदिन्यानी ग्रेव्ही बनते। तर मी मूठभर पुदिना घेतलेला आहे आणि आपल्याला कोथिंबीर पण लागणार आहे। तर एक 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसूण पाकळ्या। तर मी थोडंसं इथे जास्तच घेतलेलं आहे, पण भाजीमध्ये टाकताना मी 2 चमचे टाकणार आहे। तर 2 इंच आलं घेतलेलं आहे आणि लसूण आणि आपण हिरवी मिरची हे वाटून घेणार आहोत मिक्सरला। तर मीठ घालणार आहोत आपण यामध्ये। तर मिक्सरला आपण मिरची वाटतो तेव्हा मीठ घातलं की मिरची काळी पडत नाही। आणि आता अंडे आपले उकडून झालेले आहेत। तर या अंड्यांना कट्स मारून घ्यायचे आहेत। तर असे उभे कट मारायचे म्हणजे आपल्या या अंड्यांमध्ये मसाले छान मुरले जातात आणि आतपर्यंत मसाला पोचला जातो आणि मग अंडे हे चवीला खूप छान लागतात। तर आता आपण हिरवी मिरची आणि लसूण आल्याचं वाटण तयार केलं। तर हे पुदिना आणि कोथिंबीरीची आपण पेस्ट करून घेणार आहोत। तर पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट काळी पडू नये म्हणून मी इथे बर्फाचं पाणी टाकत आहे यामध्ये। आणि तुमच्याकडे असेल तर लिंबू सुद्धा तुम्ही घालू शकता, म्हणजे हे वाटण काळं पडत नाही। आणि या म्हणजे अंडा मसाल्याला थोडंसं दाटसर कन्सिस्टन्सी यावी म्हणून मी यामध्ये 2 चमचे येसूर घातलेला आहे। तर तुमच्याकडे येसूर नसेल तर याऐवजी तुम्ही यामध्ये फुटाण्याची डाळ 2 चमचे घालू शकता आणि 1 चमचा पांढरे तीळ घालू शकता। तर अंडे आपण इथे फ्राय करून घेऊया। तर 1 पळी तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि यामध्ये हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला भुरभुरला आहे आणि छान हे अंडे फ्राय करून घेतलेले आहेत। तर हे असे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला अंडे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आणि याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा अजून तेल घालायचं आहे। तर 2 पळी तेल घातले, पाव चमचा जिरं घातलेलं आहे आणि आपल्याला इथे तयार केलेलं लसूण, आलं आणि हिरवी मिरचीचं वाटण घालायचे 2 चमचे। तर हे वाटण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार घालू शकता। तर तुम्हाला जसं तिखट हवं असेल तर तसं तुम्ही तिखट करू शकता। तर हे वाटण छान परतून झालं तेल सुटेपर्यंत की आपण यामध्ये हे मसाल्यामध्ये फ्राय केलेले अंडे यामध्ये घालायचे आहेत। तर हे अंडे घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरतीच आपण मिरची सुद्धा परतून घेतलेली आहे। आणि आता यामध्ये आपल्याला ही तयार केलेली पुदिना आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची आहे। तर ही पेस्ट मी वेगळी का केली तर ही काळी पडू नये म्हणून मी ही वेगळी केलेली आहे आणि सगळ्यात शेवटी घातलेली आहे। तर सगळ्यात शेवटी घातल्यामुळे ही पेस्ट काळी पडत नाही आणि आपल्या म्हणजे ग्रेव्हीला खूप मस्त असा हिरवागार रंग राहतो। तर यामध्ये मी थोडंसं पाणी सुद्धा घातलेलं आहे मिक्सरचं भांडं धुवून आणि खूपच मस्त टेम्पटिंग अशी ही अंडा मसाला दिसतो आपला। तर खूप मस्त हा ग्रीन अंडा मसाला बनतो आणि चव तर अप्रतिम अशी येते। तर तुम्ही हॉटेलमध्ये सुद्धा खाल्ला नसेल असा अप्रतिम अंडा मसाला बनवून तयार होतो। तर यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवरती याला एक 4 ते 5 मिनिटं असंच वाफवून घ्यायचं आहे। तर अंडे तर आपल्याला शिजलेले असतातच, पण ह्याच्यातली जी ग्रेव्ही आहे, ग्रेव्ही अंड्यांमध्ये खूप मस्त अशी मुरली जावी आणि अंड्यांची चव ग्रेव्हीला यावी आणि ग्रेव्हीची चव अंड्यांना यावी म्हणून आपण 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरती याला शिजवून घेतलेलं आहे, वाफवून घेतलेलं आहे। तर खूपच मस्त अप्रतिम चवीचा भन्नाट असा ग्रीन अंडा मसाला बनवून तयार झाला आहे। तर गॅस बंद केलाय आणि सर्व्ह करूया। तर खूपच मस्त हा ग्रीन अंडा मसाला बनवून तयार होतो। तर नक्की हा ग्रीन अंडा मसाला एकदा तरी नक्की ट्राय करा। तुम्ही नेहमी हाच ग्रीन अंडा मसाला बनवून खाल ही मला गॅरंटी आहे। खूपच म्हणजे खूपच भारी लागतो। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशाच छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। आणि होय, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।